पहिल्याच पावसात नंदुरबारच्या रस्त्यांची दुरावस्था आहे. कारण चौफुलीत 2 फूट खोल खड्ड्यांमुळे अपघात आहे. नंदुरबारच्या प्रशासनावर संताप व्यक्त आहे. आढावा घेतला आपले प्रतिनिधी देवेंद्र माळी यांनी. महाराष्ट्र व मध्य प्रदेशला जोडणाऱ्या महामार्गाची अत्यंत दुरावस्था झाली आहे. 225 मिलीमीटर पाऊस झाल्यानंतर या महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. सुमारे 1 ते 1.5 फूट पर्यंत या महामार्गावर खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या भीतीने आपले वाहन काढावं लागत आहे. तर या महामार्गावर आतापर्यंत अनेक अपघात झाले, अनेकांचा जीव गेला. मात्र महामार्ग प्रशासनाकडून या महामार्गावर कडे दुर्लक्ष केले गेले आहे. तरी नागरिकांकडून या महामार्गाची दुरुस्तीची मागणी केली जात आहे. या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी राजकीय सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून दुरुस्तीसाठी प्रयत्न केले गेले. मात्र महामार्ग प्रशासनाकडून या महामार्गाची दुरुस्तीच झाली नाही. आहे ना, पावसाळ्यात या महामार्गाची दुरुस्ती कशी होईल असा काहीसा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. तरी हा महामार्ग लवकरात लवकर दुरुस्ती व्हावा अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. देवेंद्र माळी, लोकशाही मराठी, नंदुरबार. गेल्या 3 वर्षापासून नंदुरबार शहरामध्ये करण चौफुली या कडे म्हणजे प्रकाशा जाणाऱ्या रस्त्याला हे खड्डे बुजवण्याकडे याचं रस्त्यावर काहीच लक्ष नाहीये. लोकांच्या गाड्याच्या पाट्या तुटणे, लोकांचे अपघात होणे, इथं खाली मुलं महिला इथं रोजचे अपघात होतात, रोज खाली पडतात. पण याच्याकडे सरकारचं दुर्लक्ष नेहमी होत असतं. जवळजवळ 3-4 वर्षापर्यंत खड्डे झालेले आहेत, पण प्रशासन याच्यावर अजिबात लक्ष देत नाहीये. आता कमीत कमी इथे भरपूर ऍक्सिडेंट झालेले आहे, बरेच दुर्घटना इथे पण झाल्या, इथे पण झाल्या, पण कोणीही लक्ष द्यायला तयार होते. सामान्य नागरिक सुद्धा इथे काय करत नाही. प्रशासनाने कृपया इथे लवकरात लवकर याच्यावर काही तोडगा काढावा आणि हा रस्त्याची जी झालेली अवस्था आहे, दुरवस्था आहे, त्याच्यावर कृपया लवकर निर्णय घ्यावा. अजून कितीक लोक मारणार आहेत, कितीक जीव जाणार याच्यावर. कमीत कमी बरेच रस्ते खराब झालेले आहे. हा पूर्ण इथून ते तिथपर्यंत पूर्ण खड्डेमय झालेले आहे. पक्षाचा पाऊस पडला खड्डेही दिसत नाही. बरेच महिला हात पाय तुटून गेले बरेच लोकांचे. तर कृपया याच्यावर आपण लक्ष द्यावे अशी विनंती आहे माझी प्रशासनाला. मातोश्रीच्या अंगणातील फुटबॉल मैदानावर लवकरच कल्चरल सेंटर उभं राहत आहे. फुटबॉल मैदान विषयावर आदित्य ठाकरे बॅकफूटवर आहेत अशी चर्चा आहे. वांद्रे रेक्लामेशन प्रदर्शन केंद्राला महानगरपालिकेच्या सुधार समितीची मंजुरी आहे. हा प्रस्ताव आता महापालिका सभागृहासमोर चर्चेला जाणार आहे. फॉर्मर आयडी तातडीनं काढून घ्यावा. बँकांमध्ये विनाकारण गर्दी करू नये. कर्जमाफीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन आहे. हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्तांचं वक्तव्य आहे. की आपल्याला सर्वांना हे समजलं पाहिजे की ॲग्रीस्टॅक म्हणजे फार्मर आयडी, जोपर्यंत आपल्याकडे फार्मर आयडी नसेल तोपर्यंत जे आहे ते आपल्याला कर्ज माफी योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे जे आहे आपण आपल्या जवळचे तलाठी यांना जे आहे तो आपण संपर्क करावा आणि आपला जे ॲग्रीस्टॅक आहे तो लवकरात लवकर काढावा. आणि तिथे पण समजा टेक्निकल प्रॉब्लेममुळे जे आहे आपल्या ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी जे आहे ते निघत नसतील, मग तुम्ही आमच्याकडे यावा, आम्ही तुमचं जे आहे निवारण करून घेऊ. डिजिटल स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वाढीव वीज बिल हे आता येत आहे. या वाढीव वीज बिलाविरोधात भीम आर्मी आक्रमक आहे. जुनं मीटर पुन्हा बसवण्याची मागणी जोर धरली जातीये. मीटर बसवण्यात आले स्मार्ट मीटर, आणि ज्या लोकांचं 100 रुपये किंवा 50 रुपये किंवा 500 रुपये बिल येत होतं त्या लोकांचं 5,000 रुपये बिल यायला लागलं. नंदुरबार जिल्ह्यामध्ये वाढती समस्या, गोरगरीब 200 रुपये रोजाने कामाला जाणारे यांचं 5-5 हजार रुपये बिल येत आहे. ज्या ठिकाणी ज्यांचं 2,500 रुपये बिल यायचं त्याचं 20,000 रुपये बिल यायला लागलंय. त्यामुळे आजचा आमचा पहिला मुद्दा असा आहे, काय स्मार्ट मीटर हा बंद करण्यात यावा, रद्द करण्यात यावं. आणि जे वाढलेलं बिल आहे लोकांचं ते पाटील साहेबाला विनंती आहे का त्या बिलमध्ये चौकशा करून ते बिल कम करण्यात यावं. या 2 मागण्या प्रमुख घेऊन सर आम्ही या ग्राउंडवर उतरलेलो आहे आणि निवेदन दिलेलं आहे.